आज आपण चंपाष्टी स्पेशल थाळी कशी करणार आहोत हे बघणार आहोत। चला दादा रेसिपीकडे वळूया। मीठ, कांदापात आपण अशी बारीक चिरून घेतली आहे, लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचा आणि जिरे। 1 चमचा तेल टाकून घेऊया आपण। त्यामध्येच अर्धा चमचा जिरे टाकायचे। जिरे व्यवस्थित फुलले की आपण हिरवी मिरची आणि लसूणचा जो ठेचा घेतला होता तो आपण 1 चमचा टाकणार आहे। आता आपण ह्यामध्ये कांदापात टाकणार आहे, जो चिरून घेतला। आता ही फक्त हिरवी मिरची आणि लसूण जे आपण वाटून घेतलं होतं त्यामध्येच आपण हे मिक्स करणार आहे। याला काही जास्त वेळ लागत नाही। आणि यामध्ये चवीपुरतं मीठ टाकणार आहे। भाजीला पाणी सुटते, त्याच्यामुळे भाजीमध्ये वेगळं असं पाणी टाकायचं नाही आहे आपण। आता ही मंद आचेवर 5 मिनिटं शिजून घ्यायची। झाली भाजी आपली मी खाण्यासाठी तयार आहे। मीठ, हळद, जिरे, लसूण, हिरवी मिरचीचा ठेचा आणि 3 मीडियम साईजची वांगी। पण वांगी ही अशी भाजून घ्यायची मोठ्या गॅसवर व्यवस्थित सगळीकडनं। हे बघा, अशा प्रकारे आता आपलं वांग भाजत आलेलं आहे। हे असे आपण वांगी भाजून घ्यायचे। आता अशाच प्रकारे आपण आपली दुसरी वांगी पण भाजून घेऊया। अशा प्रकारे आपले वांगे भाजून झालेत। आपण आता हे वरचं काढून घेऊया। हे पहा, जर वांग व्यवस्थित भाजलं असेल तर हे व्यवस्थित वरचं पापुद्रा पूर्ण निघतो। हे बघा, मी मगाशी तुम्हाला कांदा आणि टोमॅटो सांगायचे विसरले। आपण एक बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो घेतलेला आहे। आता आपण कांदा परतून घेऊया। 1 चमचा तेल टाकू, त्यामध्ये कांदा परतून घेऊया आपण। हा कांदा आपल्याला फक्त थोडासा शिजसपर्यंतच परतायचा, पूर्ण ब्राऊन नाही करायचा आहे। आता आपण त्यामध्ये टोमॅटो टाकू। टोमॅटो पण आपण 2 मिनिटं परतून घेऊया। टोमॅटो परतत असताना त्यामध्ये आपण मीठ आणि हळद टाकायचं, जेणेकरून ते पटकन परतल्या जातात। हे 2 मिनिटं परतून घेऊया। आता जे वांगे आपण भाजून घेतले होते ते आपण याच्यामध्ये असे हाताने मॅश करायचे। पहिले वांग टाकून घ्यायचं आहे आपण, आणि त्यानंतर हिरवी मिरचीची पेस्ट टाकायची। 1 चमचा आपण हिरवी मिरचीची पेस्ट घेतली आहे। आता आपण हे पूर्ण परतून घेऊया। चमच्याच्या साहाय्याने ते मॅश करायचं। आता आपलं वांग्याचं भरीत परतून झालेलं आहे। आता आपण ते सर्व करून घेऊया। अशा प्रकारे आपली चंपाष्टी स्पेशल थाळी खाण्यासाठी तयार आहे। त्यामध्ये आपण बाजरीची भाकर, वांग्याचं भरीत, पातीचा कांदा, कांद्याची पात खाण्यासाठी घेतली आहे।